नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या A to Z क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेल आयकन जे आहे ते दाबून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे मिळत राहील। शेतकरी मित्रांनो, हा एक नंबर आले प्लॉट आहे आपला आणि सध्याची परिस्थिती बघा, अशा प्रकारे याची उगवण झालेली आहे आणि याला एकही फवारणी अजून केलेली नाही आहे। आपण याला 1-2 दिवसात फवारणी घेऊ। सध्या काही गरज पडलीच नाही, कारण सध्या आळी नाही आणि याच्यावरती जे बुरशीजन्य रोग असतो टिपका तो पण नाही। फक्त याच्यामध्ये काही ठिकाणी हे असे काही कोंब जे आहेत हे बघा, अशा प्रकारे ही पानं होत आहे। तर यासाठी आपण एक बुरशीनाशक घेणार आहोत। जर तुमच्याही प्लॉटमध्ये अशा प्रकारे जर काही ठिकाणी अशी आकडत असेल बघा, अशी पानं हे होत असेल, तर हे क्लायमेटमध्ये चेंजेस होत असते, त्याच्यामुळे पण होत असते, किंवा लागवडीच्या वेळेस जे कंद जे असतात ते कंद खराब असल्यामुळे पण सुद्धा कोंब व्यवस्थित निघत नाही, किंवा मग हे असे गुतत निघालेले, तर त्याच्यामुळे सुद्धा होत आहे। तर शेतकरी मित्रांनो, याला आपण 2 वेळेस आता 2 महिन्यामध्ये रूट गार्ड सोडलेलं आहे। इतर कोणतंही केमिकल बुरशीनाशक सोडलेलं नाही आहे आणि वरून फवारणीसुद्धा अजून एक पण झालेली नाही आहे। सध्या ही 2 जूनची लागवड आहे, 1 महिना 16 दिवस लागवड करून, तरी बऱ्यापैकी उगवण झालेली आहे, चांगल्या प्रकारे फुटवा निघालेला आहे आणि ज्या ठिकाणी जास्त भर पडली होती त्या ठिकाणी अजून कोंब निघत आहे, त्या ठिकाणी कमी निघालेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आपण मागच्या वर्षीसुद्धा सांगितलं होतं की बायो रूट गार्ड जे आपण वापरतो, तर त्याचे रिझल्ट या वर्षीसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। आले अद्रक पिकामध्ये शेतकरी मित्रांनो, यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांचं बऱ्यापैकी प्लॉट जे आहे तर पतले झालेले आहेत, कारण अद्रक जे आहे तर ज्यांनी मेमध्ये लागवड केलेली आहे किंवा जूनमध्ये सुद्धा, कारण पाऊस पडलाच नाही जूनमध्ये, बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड केली होती। काही ठिकाणी पाण्याच्या अभावी आले अद्रक जे आहे तर बॉईल झालेली आहे, त्या ठिकाणी अद्रक कमकुवत निघणे ह्या समस्या जाणवत आहे। त्यासाठी बघा, सध्या आता पाऊस पडलेला आहे, तर बऱ्यापैकी जे तर जिथं राहिलेली होती तिथं उगवण सुरू आहे। तर ज्या शेतकऱ्यांनासुद्धा जर पतली झाली असेल तुमची, तर तुम्हाला सांगेल की त्याला तुम्ही खालीहून जमिनीतून चांगलं फुटवा जोमदार कोंब निघण्यासाठी कोणत्याही कंपनीचं ह्युमिक, फ्लुविक आणि ॲमिनो ॲसिड आणि सीविड ह्या 4 घटकांचं कॉम्बिनेशनचं औषध आणायचं आणि ते सोडायचं। ते कोणत्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता, मी कंपनी रिकमेंडेशन करत नाही। फक्त याने का होईल, क्वालिटी सुधारण, फुटव्यांची संख्या पण चांगली होईल आणि जाडीसुद्धा चांगली होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला हीच माहिती द्यायची होती का तुम्हाला जर सध्या अशा प्रकारे कोंब थोडे लहान राहत असेल, आता हे बघा, हे कोंब किती स्ट्रॉंग आहे आणि ते थोडं छोटं आहे, तर यासाठी तुम्ही एकदा ही आळवणी घेऊन टाका, जेणेकरून सगळे कोंब व्यवस्थित जोरदार निघेल आणि त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल। आणि अद्रक कंजकूज जर होत असेल तर त्यासाठी रूट गार्ड तुम्ही वापरून बघू शकता, त्याचे चांगले रिझल्ट येतील तुम्हाला। आणि रूट गार्ड जर मागवायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, तुम्ही पोस्टाने तुम्हाला पोच करण्यात येईल आणि आम्ही जसं सांगू त्याप्रमाणे तुम्हाला त्याला सोडायचं आहे, ड्रिचिंग करायची आहे। तर बघा कसं आहे शेतकरी मित्रांनो आले प्लॉट, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा। बघा अशा प्रकारे 1.5 महिन्यामध्ये याची आता ही उगवण आहे बघा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये परत नवीन माहिती घेऊन। धन्यवाद।